ही कथा ऐकली नाही म्हणून एका राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं आणि एका राणीने ही कथा मनपूर्वक ऐकली आणि याप्रमाणे व्रतकथा केली. त्यामुळे तिचे सगळे दारिद्र्य दुःख नष्ट झाले आणि ती सुखाने जगू लागली. पण ज्या सुहासिनी स्त्रीने हीच कथा मनोभावे ऐकली तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. पौष महिना सुरू आहे. या महिन्यात रविवारी केलं जाणारं आदित्य रानूबाईचं व्रत अतिशय फलदायी मानलं जातं. ही कथा फक्त गोष्ट नाही, श्रद्धा, नियम आणि सूर्यनारायणाच्या न्यायाची खरी अनुभूती आहे. या कथेत असा एक प्रसंग आहे जिथे सूर्यनारायण स्वतः परीक्षा घेतात. ते वेगवेगळी रूपं घेतात, कधी मायाचं रूप घेतात, कधी घारीचं घेतात. आणि ही कथा जर ज्यांनी ऐकली त्यांचं नशीबच पालटलं आणि तिथेच सगळ्यांचं नशीब बदलतं. ही संपूर्ण कथा ऐकायची असेल, घरात सुख समृद्धी हवी असेल तर डिस्क्रिप्शनवरती आणि त्रिकोणासमोर लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि फुल व्हिडिओ नक्की पहा. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पाहताना पूर्णपणे व्हिडिओ पहा, तरच या व्रताचं फळ तुम्हाला मिळेल.